नमस्कार. काल मराठा आरक्षणावरती एक नवीन जी-आर सरकारने दिला आणि या जी-आर वरतीच आता मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. विनोद पाटील म्हणतात की सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जी-आरचा टाचणी एवढाही फायदा आणि उपयोग होणार नसून समाजाला यातून काहीही नवीन मिळालेलं नाही, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढे येऊन या जी-आरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे, असं देखील विनोद पाटील म्हणाले आहे. एवढंच नाही तर मागच्या वेळेस गुलाल एकनाथ शिंदे यांनी खेळला, याचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले नाही. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुलाल खेळला, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असं आव्हान देखील विनोद पाटील यांनी केलं आहे. तसेच 100 पैकी या जी-आरला मी -0 मार्क्स देईल, असं देखील विनोद पाटील म्हणाले आहे. समाज माझ्याकडे अपेक्षेने बघतो. मी न्यायालयीन लढाई लढलो, छातीटोकपणे सांगतो, यातून एकाचंही सर्टिफिकेट निघणार नाही. मागणारे मागत असतात, मात्र समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी मला जी-आरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे. आज हा जो कागद दिलाय याची जबाबदारी विखे पाटील यांनी घ्यावी आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टता द्यावी, असं देखील विनोद पाटील म्हणाले आहे. त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी देण्यात आलेल्या कालचा जी-आरचा मराठ्यांना कितपत फायदा होणार हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनोद पाटील म्हणतात त्याप्रमाणे खरंच या जी-आरचा मराठ्यांना फायदा होईल की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.